हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चार, चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा. मोर्चाला भूतपूर्व गर्दी. आंदोलकांकडून नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. घेतलेत आपण, कारण महिला मतदार प्रकार पाहिला. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असं प्रदर्शन करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला. तर आयोगाला सवाल विचारल्यावर तुम्हाला का मिरच्या झोंबतात? परबांचा फडणवीसांना पलटवार. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश. ठाण्यानंतर आता भाजपच्या टार्गेटवर बारामती. रोहित पवारांचे आरोप. तर कापलेल्या पैशांच्या विनियोगाचा अहवाल मागवला. फडणवीसांचं स्पष्टीकरण. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला. गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार. तर सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा, रवींद्र धंगेकर यांची मागणी. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. 8व्या वेतन आयोगाला केंद्रानं दिली मंजुरी. 50 लाख कर्मचारी आणि 45 लाख पेन्शनधारकांना होणार फायदा. मोन्था चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह राज्यातील अनेक भागांना हवामान विभागाचा इशारा. विदर्भाला पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट.